आणि मोठी बातमी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय बघायला मिळतोय। टीम इंडियाची न्यूझीलंडवरती मात आणि कर्णधार रोहित शर्माची 76 धावांची खेळी झालेली आहे। श्रेयस अय्यरने 48 धावा केलेल्या आहेत आणि मोठा विजय भारताचा या ठिकाणी बघायला मिळतोय। अखेर भारत चॅम्पियन ठरलेला आहे। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय झालेला आहे। अखंड देशभर मोठा जल्लोष आता करावा लागेल। चॅम्पियन्स ट्रॉफी फायनली भारताकडे आलेली आहे। भारत ठरलाय चॅम्पियन। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय, टीम इंडियाची न्यूझीलंडवरती मात बघायला मिळते। तर माझे सहकारी अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत। अमित सर, काय सांगाल, दणदणीत विजय भारताला मिळालेला आहे? अमित, सर्वात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स, एक जबरदस्त विजय टीम इंडियाने मिळवलेला आहे। आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारचं चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं फायनल असायला हवं तसं फायनल आपल्याला आज बघायला मिळालेलं आहे अमित, की एकतर्फी हा झुकलेला मुकाबला कधीच नव्हता, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो की सीस ऑफ फाईट। कधी इकडे मॅच झुकते, कधी मॅच इंडियाकडे आहे, कधी न्यूझीलंडकडे आहे, कधी इंडियाकडे आहे, कधी न्यूझीलंडकडे आहे। आणि हे आपण पहिल्या न्यूझीलंडच्या इनिंग पासनं बघत आलेलो आहे। आणि मला असं वाटतं की जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलेला आहे टीम इंडियानी, आणि तेवढाच चांगला परफॉर्मन्स न्यूझीलंड हारलेलं असू देत, परंतु 251चं टार्गेट टीम इंडियाच्या समोर तुम्ही 48-49व्या ओव्हर पर्यंत आणता, याहून मोठी गोष्ट नाही आहे अमित। मला असं वाटतं की जसं फायनल फॅन्सना अपेक्षित होतं तसंच फायनल आपल्याला आज बघायला मिळालेलं आहे। एक जबरदस्त फायनल आपण इथं बघतोय। मला असं वाटतं की सुरुवातीला टीम इंडियाने जो आपण म्हणतो ना की एक प्रकारे असं वाटत होतं की टीम इंडियाचा अप्पर हँड आहे। त्याच्यानंतर जसं आपण न्यूझीलंडला बघितलं, न्यूझीलंडनं सुरुवात केली, सुरुवातीला त्यांना बेस्ट आपण